पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस आहे तो सातत्याने सुरू आहे आणि ह्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील नदी नाले आहेत ते ओसंडून व्हायला सुरुवात झालेली आहे। तर पालघर जिल्ह्यातलं जे महत्वाचं जव्हार हे पर्यटन स्थळ आहे, ज्या जव्हारला मिनी महाबळेश्वर म्हणून संबोधलं जातं आणि ह्या जव्हार भागातील जे धबधबे आहेत ते आता चांगल्या पद्धतीने प्रवाहित झालेले आहेत। मी सध्या दाभोसा धबधबा जो प्रसिद्ध धबधबा आहे त्या ठिकाणी आहे। आपण बघू शकतो की अगदी ह्या निसर्गरम्य रूप ह्या धबधब्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी डोंगराच्या कुशीतून वाहणारा हा धबधबा उंचावरून कोसळताना दिसतोय आणि मोठ्या प्रमाणात त्याचे तुषार आहेत ते उंच उडताना दिसतात। एकूणच पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी पर्यटक सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। अगदी ह्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी लांबवरून अगदी नाशिक असू द्या, मुंबई असू द्या, गुजरात असू द्या, ह्या ठिकाणून मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते इथे ह्या धबधब्याचा आनंद लुटायला येतात। एकूणच पाहायला गेलं तर हा धबधबा आहे तो अगदी खाली आहे आणि इथे उतरण्यासाठी मोठ्या प्रमाणात धोकादायक असं ठिकाण आहे। मात्र पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून इथे पर्यटकांना सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे की कोणी खाली उतरू नका, उंचावरूनच ह्या धबधब्याचा आनंद घ्या। त्यामुळे इथे तशी काळजी आहे ती पर्यटकांकडून घेतली जाते आणि मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक आहेत ते हे निसर्ग रम्य धबधब्याचं रूप आहे ते पाहण्यासाठी इथे आवर्जून आलेले पाहायला मिळतात। संतोष पाटील, एबीपी माझा, दाभोसा, पालघर।